नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. तर मी आलेलो आहे ऑफिसला. पीजीवर नाश्ता झाला होता. आज आहे शिवजयंती. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या आपल्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. आणि आजचा मी ब्लॉग चालू करतो. तर आज मी कंपनीत आलेलो आहे, पण कंपनीत एका वेगळ्या मार्गाने आलेलो आहे, म्हणजे एका वेगळ्या याने आलेलो आहे. पहिलं मी काय करायचो, की हिंजवडी चौकातून ते गंगारामवाडी सर्कल म्हणजे फेज 3 पर्यंत सिटी बसनी जायचो. ते 20 रुपये लागायचे आणि त्या पॉईंटपासून ते कंपनीपर्यंत रिक्षा राहायची. तिने 20 रुपये असे 40 रुपये लागत होते मला टोटल. पण आता काय झालं ना, मला डायरेक्ट हिंजवडी चौक जो आहे त्याच्यातून डायरेक्ट कंपनीपर्यंत एक अशी ओमनी टाईप गाडी आहे काली पिली, तिच्यामध्ये बसायचं. ती डायरेक्ट कंपनीपर्यंत सोडती. ती 30च रुपयात सोडती. हे मला पहिलं माहीत नव्हतं. आता कालपासून मला माहीत झालेलं आहे. तर आज मी त्या गाडीमध्ये आलो होतो आणि ते 30च रुपयात सोडती फक्त, म्हणजे माझे 10 रुपये वाचताय. मी नाश्ता केलेला आहे सकाळी, त्याचा व्हिडिओ ॲड करतो. आज मी थोडं लवकर उठलो होतो, लवकर खाली आलो आणि नाश्ता टेबलवर आलेला नव्हता. मग मी काय केलं, किचनमध्ये जाऊन नाश्ता घेऊन आलो. आज नाश्त्याला होता डोसे होते, मी 2 घेतले होते. त्याच्यानंतर सांबार होतं आणि त्याच्यानंतर चटणी होती. मग मी फक्त चटणी घेतली. मी सांबार खात नाही, कारण सांबार राहतं तुरीच्या डाळीचं, म्हणून मला काही आवडत नाही. त्याने मला ॲसिडिटी होती, म्हणून मी काही खात नाही. मग चटणी घेतली आणि गेलो टेबलवर खायला. नाश्ता झाला, मी बाहेर आलो. बाहेर मस्तपैकी गाणे चालू होते शंकराचे आणि दरवाजाच्या बाहेर अशी मस्तपैकी रांगोळी काढलेली होती साऊथ स्टाईलची. आज शिवजयंती असल्यामुळे रस्त्यावर ट्रॅफिकही कमी होता आणि संध्याकाळी होईल काय ना, बऱ्यापैकी रस्ते बंद असेल. त्याच्यामुळं मला आज ऑफिसमधून थोडं लवकरच निघावं लागणार आहे. तर त्या हिशोबानेच मी आज ऑफिसमध्ये लवकर पण आलो होतो. मग आता संध्याकाळी मी लवकर ऑफिसमधून निघणार आहे बाहेर. आणि आता नाश्ता झाल्यानंतर मी ऑफिसला आलो. ऑफिसमध्ये येऊन आता मी चहा प्यायला चाललेलो आहे. हा मी कटिंग चहा घेतला, जो मला 12 रुपयाला पडला. चवीला चांगला होता, अद्रक टाकलेला होता. मी चहा घेऊन कॅन्टीनमधून निघलो परत माझ्या लोकेशनकडं, म्हणजे ऑफिसची जागा. तिथं चाललो होतो तर रस्त्यामध्ये फुलांचा सडा दिसला. या फुलांचा काही वास वगैरे येत नाही, सुगंध येत नाही आणि हे खूप भारी दिसता उन्हाळ्यामध्ये येता. याला चेरी ब्लॉसम म्हणता. खूप भारी झाड असतं याचं, जे अमेरिकेचं आहे मुळात, म्हणजे वेस्टर्न कंट्रीजचं आहे, ज्याला उन्हाळ्यात फक्त फुलं असतात, दुसरं काहीच नसतं. एकदम भारी होतं, म्हणून हे शेअर केलं. दुपारचं जेवण मी ऑफिसमध्येच केलं. ऑफिसमधून मी शार्प 3 वाजता बाहेर निघालो. बाहेर या कारंज्या होत्या, ज्या एकदम भारी होत्या. म्हणलं तुमच्यासोबत शेअर करावं. आज रस्त्यावरही गर्दी नव्हती, एकदम मोकळा होता. आणि मी जे सकाळी म्हटलं होतं तुम्हाला, की मला जी ओमनी दिसली होती, आज तिच्यामध्ये मला जागा भेटली नाही. त्याच्यामुळे मी डायरेक्ट सिटी बसमध्येच गेलो होतो. तर उतरलो मी छत्रपती शिवाजी महाराज चौक हिंजवडीला, किंवा याला हिंजवडी चौकही म्हणता. शिवजयंतीमुळे एकदम चौक सजला होता. हे बघा, हा जो आहे मेन मूर्ती ही या चौकातली, एकदम भारी प्रकारे सजवला होता. हा स्वराज्य सूर्य नाव लिहिलेलं होतं, ते पण पूर्ण फुलामध्ये होतं. उत्साह होता एकदम, एकदम भारी वाटत होतं. हे रस्त्याच्या कडालाही असं डेकोरेशन केलेलं होतं, भगव्या आणि पांढऱ्या कलरमध्ये, जे की एकदम भारी वाटत होतं. दुकानंही सजल्या होत्या झेंड्यांनी एकदम. हे बघा, हे झेंडे विकायला आहेत इथं. दुकानावरही लावले होते भरपूर लोकांनी झेंडे. त्याच्यानंतर तुम्ही आता समोर बघा, किती दुकानावर झेंडे दिसत आहे. गाडीलाही झेंडे, त्याच्यानंतर रिक्षाला झेंडे लावलेले लोकांनी. आता या लहान मुलाने सायकलला झेंडा लावलेला आहे. किती उत्साह आहे मुलांमध्ये पण. सायकल बघतच होतो की मला एक अजून झेंडा दिसला, जो की खूप भारी वाटला. म्हणलं ती शेअर करावं. आणि हे झाल्यानंतर पुढे पण आणखी एक दिसली रिक्षा, जिच्यावर एकदम भारी झेंडा लावलेला होता, एकदम मोठा होता. आता प्रत्येकाची शिवजयंती साजरा करायचा प्रत्येकाचा वे असतो, त्याच्यानुसार त्याच्या परीने ते तशा त्यांच्या पद्धतीनं साजरा करतात. तर रूममध्ये ना मला ढोल आणि ताशाचा आवाज येत होता. त्याच्यामुळं मी चाललो आता हिंजवडी चौकाकडं, बघतो तिथं शिवजयंतीचं काय प्रोग्राम आहे नेमके आज. जाता जाता मी शेंगदाणे घेतले, थोडी भूक लागली होती म्हणून घेतले. आणि आणि चाललो मी आता छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडं. लाइटिंग एकदम भारी दिसत होती.
आणि हे फोकस लाईट पण होते. हे बघा काय भारी सजावट केलेली, एकदम लाइटिंग वगैरे एकदम भारी दिसतंय. सकाळच्या पेक्षा रात्री जास्त भारी दिसतं. परंतु इथं येऊन आहे ना मला ढोल ताशा दिसले नाही, पण भरपूर गर्दी होती इथं. इथं एक फोकस लाईट होते आणि मला थोडे समोर गेल्यानंतर पण फोकस लाईट दिसत होते. व्हिडिओमध्ये दिसतंय की नाही प्रॉपर माहीत नाही, पण मी थोड्या वेळानं पुढं जाऊन दाखवतो तुम्हाला की ते फोकस लाईट कसे होते. तिथं डीजे चालू होता पण. आता मी चाललो जिथून मला डीजेचा आवाज येत होता त्या साईडला. भरपूर लोक पण त्याच साईडला चालले होते. हा इथला चौकातील रोषणाई पाहून ते आता त्या साईडला चालले होते, ज्या साईडला डीजे चालू होता. डीजेचा ठळक आवाज येत होता, त्याच्यामुळं मी त्याच साईडला चाललो होतो. हे बघा आता इथे तुम्हाला जी लाइटिंग दिसतीये ती आहे तो डीजे आणि भरपूर गर्दी इथं. भरपूर म्हणजे भरपूर गर्दी. तर हा होता आजचा व्लॉग. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स करून नक्की सांगा. जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हा सर्वांना शिवजयंतीच्या पुन्हा एकदा शुभेच्छा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.